अर्थात नवीन वर्ष फक्त उत्साह, स्वागत, आनंद आणि पार्ट्यांमध्येच कोणी घालवताय अशातला भाग नाहीये। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी नागरिकांचा मंदिरांकडे सुद्धा ओढा पाहायला मिळाला आहे। साईबाबांची शिर्डी, शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांनी फुलून गेलंय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या गर्दीत मंदिरामध्ये मोठी गर्दी झाली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातही राज्यासह परराज्यातील भाविकांची रीघ लागल्याचं चित्र आहे। साईबाबा यांचं शिर्डीचं मंदिर, कोल्हापुरात अंबाबाई, मुंबईत सिद्धिविनायक, धाराशिवमध्ये तुळजाभवानी, माहुलगड रेणुका मातेचं मंदिर, शेगावमध्ये गजानन महाराजांचं मठ, त्यांचं मंदिर, या ठिकाणी ही गर्दी। प्रशांत शर्मा आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, आज शिर्डीला येतात। शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाने जे जुनं वर्ष आहे त्याचा समारोप करून उद्या सकाळी पुन्हा साईबाबांचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भक्त जे आहेत ते शिर्डीच्या साई मंदिराकडे ओघ त्यांचा सुरू आहे। साई मंदिराचा जो परिसर आहे, द्वारकामाईचा जो परिसर आहे, तो आत्ताच भक्तांनी फुल भरलेला दिसून येत आहे। अनेक भक्त आहेत जे आत्तापासूनच नाच गान करत भजन म्हणत नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे। एकंदरीतच बघितलं तर शिर्डीच्या अनेक हॉटेलमध्ये काही पार्टीचं आयोजन जरी केलेलं असलं तरी अनेकांचा जो ओघ आहे तो साई मंदिर परिसरात येण्याचा आहे। आज रात्रभर साई मंदिर उघडं राहणार आहे, त्यामुळे 12च्या ठोक्यात आपला नंबर साई मंदिरात लागावा यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे। अनेक जण 12च्या ठोक्यात आपल्याला मंदिरात उपस्थित राहावं याचा प्रयत्न करत आहे। 12च्या बरोबर 12ला साईबाबांचा गजर जो आहे तो साई मंदिरात होईल। जे भाविक बाहेर मंदिरात जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी बाहेर एलईडी स्क्रीन लावलेले आहे। द्वारकामाईचा जो परिसर आहे त्या द्वारकामाई परिसरात मोठ्या प्रमाणात जो आहे नव वर्षाचा जल्लोष भक्त साजरा करणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सरत्या वर्षाला निरोप देत असताना कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। आई अंबाबाईचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचा शुभारंभ करावा अशी भाविकांची भावना आहे आणि सरत्या वर्षाला निरोपही या निमित्तानं दिला जातो। समोर मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला पाहायला मिळतो। रायगड जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेले पर्यटक किनाऱ्यावर दाखल झाले। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर राज्यातील ठिकठिकाणाहून पर्यटक दाखल झालेले।